नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अशा प्रकारच्या प्लॅस्टिक कंटेनरपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा असे कंटेनर असतील तर ते फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा. आता या कंटेनरला आपल्याला होल करून घ्यायचे आहे. त्यासाठी इथे मी कर्कटक घेतलेला आहे. कर्कटकने आपल्याला समोरासमोर 2 होल करून घ्यायचे आहेत. होल तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला एक तार घ्यायची आहे. अशा पद्धतीची तार घेऊन ती मधोमध फोल्ड करून एकसारखी करून घ्यायची आहे. आता ही तार आपण या कंटेनरच्या होलमधून घालून घ्यायची आहे. तार घालून झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारचा हँगिंग पॉट आपण याच्यापासून तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला याला डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी ब्लू कलरची लोकर घेतलेली आहे. आता ही लोकर आपण फेविकॉलच्या साहाय्याने या पद्धतीने कंटेनरच्या बाहेरच्या बाजूने लावून घ्यायची आहे. आता आपण ग्रीन कलरची लोकर लावून घेऊया. तुम्हाला इथे जे लोकरीचे कलर लावायचे असतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. अशा पद्धतीने इथे मी ब्लू आणि ग्रीन कलरची लोकर लावून घेतलेली आहे. आता या कंटेनरला वरती जी तार लावलेली आहे त्याला सुद्धा आपल्याला लोकर लावून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी ग्रीन कलरची लोकर लावून घेत आहे. अशा पद्धतीने इथे याला आपण गुंडाळून घ्यायचं आहे. या पद्धतीने लोकर आपण या तारेला लावून घेतलेली आहे. आता याला आपल्याला आणखी थोडंसं डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी इथे मी पिस्ता सेल्स घेतलेले आहेत. हे आता आपण फेविकॉलच्या साहाय्याने चिकटवून घेणार आहोत. अशा पद्धतीने थोडं थोडं फेविकॉल लावून आपण ते व्यवस्थितपणे सर्व बाजूने चिकटवून घ्यायचे आहेत. येथे तुम्हाला मोती लावायचे असतील तरी तुम्ही लावू शकता. तुमच्या आवडीनुसार ते डेकोरेट करू शकता. आता आपल्याला याला कलर करायचा आहे. त्यासाठी इथे मी नेल पॉलिश घेतलेला आहे. येलो कलरचं नेल पॉलिश घेऊन आपण या पिस्ता सेल्सच्या वरून लावून घ्यायचं आहे. तुम्हाला इथे दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. या पद्धतीने इथे आपण हा पॉट डेकोरेट करून घेतलेला आहे. आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे तेही बघायचं आहे. येथे याचा उपयोग मी आर्टिफिशियल प्लांटर ठेवण्यासाठी करणार आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे या प्लॅस्टिक कंटेनरचा सुंदर असा हँगिंग प्लांटर आपण बनवलेला आहे. ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता हे भिंतीवरती अडकवल्यावरतीही तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. हे नक्कीच तुम्ही ट्राय करा. दह्याच्या या 2 डब्यांचा वापर करून सुंदर अशी एक शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर असे दह्याचे डबे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा. आता या डब्यावरती जो स्टिकर आहे तो आपण चाकूच्या साहाय्याने या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. अगदी सहज हा निघतो. अशा पद्धतीने हे दोन्ही डब्यांचे स्टिकर येथे मी काढून घेतलेले आहेत. स्टिकर काढून झाल्यानंतर आता हे दोन्ही डबे आपल्याला एकावरती एक ठेवून ते चिकटवून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे हे डबे आपल्याला चिकटवायचे आहेत. त्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे. या पद्धतीने येथे आपण मास्किंग टेपच्या साहाय्याने हे चिकटवून घेणार आहोत. तुमच्याकडे जर स्ट्रॉंग ग्लू असेल तर त्याच्या साहाय्याने सुद्धा हे दोन्ही डबे तुम्ही चिकटवून घेऊ शकता. अशा पद्धतीने हे डबे आपण चिकटवून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे. त्यासाठी येथे मी ग्रीन ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे. आता ज्या ठिकाणी मास्किंग टेप लावलेला आहे त्याच्यावरती येथे हा ग्रीन कलर मी करून घेणार आहे. अशा पद्धतीने पटापट हा ग्रीन कलर इथे मी करून घेतलेला आहे. तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर करायचा असेल तरी किंवा वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता. अशा पद्धतीने हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे. आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी ब्लू कलर घेतलेला आहे. इयरबडच्या साहाय्याने याच्यावरती आपण डिझाईन करून घेणार आहोत. या पद्धतीने ग्रीन कलरच्या बाजूने हे ब्लू कलरचे डॉट आपण करून घेणार आहोत. या पद्धतीचे डॉट इथे मी करून घेतलेले आहेत. आता या डब्याच्या खालच्या आणि वरच्या बाजूला छोट्या डॉटची अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेणार आहे. तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा कलर्स वेगळे वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे. कलर आता याचा सुकलेला आहे. कलर सुकल्यानंतर याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे. कट करण्यासाठी इथे मी चाकूचा वापर करणार आहे. त्यासाठी इथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने ते वरून आपण हा डबा कट करून घ्यायचा आहे. या पद्धतीने ते हा डबा मी कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारची ही दह्याच्या डब्यापासून बनवलेली ही वस्तू आपण कशा पद्धतीने वापरायची आहे ते बघूया. त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे. हे प्लांट आता आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत. याच्यामध्ये ठेवल्यानंतर आता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा. अशा प्रकारे 2 दह्याच्या डब्यापासून सुंदर असा हा फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे. तुम्हाला हा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा हा नक्की ट्राय करून बघा. दह्याच्या या 2 डब्यांपासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे. तुमच्याकडे सुद्धा असे रिकामे डबे असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा. आता आपण याचा जो स्टिकर आहे तो काढून घेऊया. अशा पद्धतीने मी दोन्ही डब्यांचे हे स्टिकर काढून घेत आहे. स्टिकर काढून झालेले आहेत. आता या दोन्ही डब्यांना आपल्याला कलर करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी येलो कलर घेतलेला आहे. हा येलो कलर मी या छोट्या डब्याला लावून घेणार आहे. अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने
पद्धतीने या डब्याला हा येलो कलर करून घेतलेला आहे। कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकवून द्यायचा आहे। आता आपण या मोठ्या डब्याला सुद्धा कलर करून घ्यायचा आहे। या डब्याला मी ब्ल्यू कलर करून घेणार आहे। त्यासाठी येथे मी ॲक्रेलिक ब्ल्यू कलर घेतलेला आहे। हा कलर आपण या डब्याच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। कलर करून झाल्यानंतर हा कलर सुद्धा आपल्याला सुकवून द्यायचा आहे। मोठ्या डब्याचा कलर सुकत आहे तोपर्यंत आपण छोट्या डब्यावरती डिझाईन करून घ्यायची आहे। डिझाईन करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलरचाच वापर करणार आहे। त्यासाठी येथे मी रेड कलर घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण इयरबडच्या साहाय्याने अशा पद्धतीने डॉटचे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत। याच्यावरती तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी तुम्ही करू शकता। येथे मी ग्रीन कलरचे अशा पद्धतीचे डॉट सुद्धा करून घेतलेले आहेत। मोठ्या डब्याचा सुद्धा कलर सुकलेला आहे। याच्यावरती सुद्धा आता आपल्याला डिझाईन करायची आहे। डिझाईन करण्यासाठी येथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। इयरबडच्या साहाय्याने याच्यावरती अशा पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आहे। याच्यावरती सुद्धा मी अशा पद्धतीची डॉटची डिझाईन करून घेत आहे। तुम्हाला जशा डिझाईन करायची असतील तशा तुम्ही करू शकता। दोन्ही डब्यावरती आपण या पद्धतीने डिझाईन करून घेतलेली आहे। आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते बघूया। येथे मी डबल साइडर टेप घेतलेला आहे। याच्यातील थोडासा मोठ्या साईजचा हा टेप कट करून आपल्याला त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते छोट्या डब्यावरती या पद्धतीने चिकटून घ्यायचे आहेत। त्या टेपवरचा कागद काढून हा छोटा डबा आपल्याला मोठ्या डब्याला या पद्धतीने खालच्या बाजूला चिकटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे दोन्ही डबे आपण एकमेकाला चिकटून घेतलेले आहेत। आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। याचा उपयोग मी फ्लावर वेस सारखा करणार आहे। त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल प्लांटर घेतलेला आहे, ते याच्यामध्ये मी ठेवत आहे। आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये माती घालून झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने या दह्याच्या डब्यापासून सुंदर असा हा फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे। दह्याच्या या रिकाम्या झालेल्या कप पासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया। त्यासाठी येथे मी एक अशा पद्धतीची डिश घेतलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं फेविकॉल काढून घेऊया। फेविकॉल काढून त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी घालायचं आहे। पाणी घालून आपल्याला हे आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता इथे आपल्याला एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे। टिश्यू पेपर घेऊन त्याचे आपल्याला 4 तुकडे कट करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीचे तुकडे इथे मी कट करून घेतलेले आहेत। आता हे टिश्यू पेपरचे तुकडे आपल्याला या कपवरती चिकटवायचे आहेत। त्यासाठी जे आपण फेविकॉलचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपण कपवरती या पद्धतीने लावायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती टिश्यू पेपर ठेवून टिश्यू पेपरच्या वरून पुन्हा एकदा आपण हे फेविकॉलचे मिश्रण लावून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कपच्या सर्व बाजूने हा टिश्यू पेपर आपल्याला लावून घ्यायचा आहे। टिश्यू पेपर आपण सर्व बाजूने लावून घेतलेला आहे। आता आपल्याला याला कलर करायचा आहे। त्यासाठी येथे मी रेड ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। आता हा कलर आपण या कपला बाहेरच्या बाजूने सर्व बाजूने व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे। येथे तुम्हाला जे कलर्स आवडतात ते कलर्स तुम्ही लावू शकता। अशा पद्धतीने रेड कलर मी या कपला करून घेतलेला आहे। आता इथे मी ब्लॅक ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती आपण अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या लाईन करून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारच्या छोट्या छोट्या लाईन करून घेतलेल्या आहेत। आता आपल्याला येथे आणखीन डेकोरेट करण्यासाठी येथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे। इयरबडच्या साहाय्याने आपण आता याच्यावरती डॉटची अशा पद्धतीचे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत। याच्यावरती तुम्हाला वेगळ्या पद्धतीची जरी डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडते ती डिझाईन तुम्ही करू शकता। आता येथे मी ग्रीन कलरने अशा पद्धतीचे याच्यावरती पानं सुद्धा काढलेली आहेत आणि वरच्या बाजूला सुद्धा हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे। हा कलर आता आपल्याला सुकवायला ठेवायचा आहे। कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया। येथे मी याच्यामध्ये आर्टिफिशियल प्लांटर ठेवत आहे। अशा प्रकारे एक शोभेची वस्तू आपण या कप पासून तयार केलेली आहे।